जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राघव जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमां विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सगळ्यांचं स्वागत आहे। कोणाला आठवतंय आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? हरे कृष्ण प्रभू. आपण अ, 11वा हे केलेला. हम्म, तर मी बरोबर. ऍक्च्युली ते रिवाइज नाही केलं. हा, अ, बर. तर रिवाइज नाही करू शकतो. अभिनीत प्रभू, सीमा माताजी, हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण। प्रभू आपण श्रीकृष्णाने आता जे अक्षर जे ओंकारांचे जे उच्चारण करतात त्यांच्या संदर्भात त्यांनी म्हणजे त्याची ओळख करून दिलेली त्यांनी. तर आपण एक एक महत्वाचा कन्सेप्ट घेतलेला की अक्षर आपण 8.3 मध्ये सुद्धा रेफर केलेला अक्षर परब्रह्म. आणि आता हे अक्षर म्हणजे इथे ओंकाराचं उच्चारण केलं. तर आपण हे अक्षर ओंकार का आहे त्याबद्दल म्हणजे एकाचा अर्थ होतो ब्रह्म आणि हे अक्षर म्हणजे आपण जसं अक्षर आणि एक आपण जे वापरतो शब्दांसाठी. तर त्यामुळे ह्या श्लोकामध्ये ओंकार हा शब्द अक्षर या रूपाने
श्रीकृष्णाने सांगितलं आहे. हम्म. हरे कृष्ण. गुड, छान. आणि मग त्याचं पुढे काय होतं मग? मग जे ओंकाराचं उच्चारण करतात त्यांचं पुढे काय होतं? हरे कृष्णा प्रभूजी. हे बेसिकली ऋषी मुनी जे असतात, योगी, जे ओंकाराचे उच्चारण करत असतात, ते जनरली ब्रह्मचर्य व्रत आचरण करून मुक्तीच्या डायरेक्शनला जातात बेसिकली, हा, रादर दॅन भगवत प्राप्ती. बरोबर. आणि कोणती मुक्ती, कोणत्या प्रकारची मुक्ती मिळते त्यांना? काय प्रभूजी आठवत नाही. बरं. त्यांचं ते जे असतं ते ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणारी मुक्ती असते त्यांची. हं? म्हणजे ती तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ती भगवत प्राप्ती नसते. भगवत प्राप्ती म्हणजे भगवानांचंच एक रूप आहे ब्रह्मज्योती. पण भगवानांचं जे स्वतःचं जे रूप आहे त्याची प्राप्ती नाही होत त्यांना. ठीक आहे. तर आता तो ह्या श्लोकामध्ये काय सांगतोय, 11व्या श्लोकामध्ये, की हा जो प्रोसेस आहे, की बाबा ते कसे पुढे जातात ब्रह्मज्योतीपर्यंत, त्याची प्राप्ती तो सांगतोय. आणि तो बोलतोय पुढे, की म्हणजे 13व्या श्लोकामध्ये, की ब्रह्मज्योतीपासून पुढे जर त्यांना कृष्णापर्यंत यायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे हे तो 13व्या श्लोकात सांगतो. ठीक आहे. तर कोणाला काही प्रश्न आहे आतापर्यंत जे आपण केलेले त्याबद्दल? हे जे काही श्लोक आहेत ना 8व्या अध्यायाचे, एस्पेशली 9, 10, 11, 12, 13, हे 5 श्लोक आहेत. हे जे 6व्या अध्यायात आपल्याला कृष्णाने जो ध्यान योग शिकवलेला त्याच्याशी खूप रिलेटेड आहेत. ते म्हणजे खूप, म्हणजे त्याच्याच पासून कंटिन्यू करतात ते पुढे. त्यामुळे जसं 6व्या अध्यायामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, की हा जो प्रोसेस आहे कृष्णानी आपल्याला फक्त थेरटिकली शिकण्याकरता त्यांनी सांगितलेला आहे. प्रॅक्टिकली आपण अप्लाय करू शकत नाही हा आजच्या युगामध्ये. तर ह्या श्लोकांमध्ये सुद्धा तेच आहे. आपण हे जे त्यांनी कृष्णाने जे काही सांगितलेलं आहे ते आपल्याला प्रॅक्टिकली अप्लाय करणं शक्य नाहीये. आणि आजचा श्लोक शिकल्यावरती तुम्हाला ते जास्ती प्रकर्षाने जाणवेल की ते का अप्लाय करणं शक्य नाहीये म्हणून. त्यामुळे कारण हा श्लोक, सॉरी एकच पॉइंट प्रभूजी, कारण हा श्लोक बेसिकली योगिन करता आहे, इज व्हॉट, नॉट द पीपल. बेसिकली जे संसारामध्ये आहे त्यांच्या करतानी, असं मला तरी वाटलं, जाणवलं प्रभूजी. हा, संसारात नाहीये त्यांच्याकरता नाही असं नाहीये. आपण जरा एक स्टेप आधी जाऊन बघितलं तर कळेल की आपण हे करू शकत नाही म्हणून आपण संसारात आलोय. आपण जर हा, आपण हे राईट करू राईट. शकत असतो तर आपण संसारात आलोच नसतो. आजचा श्लोक पण तसा थोडा डिफिकल्ट आहे समजायला. पण मागे मी तुम्हाला 6व्या अध्याय जसं सांगायचो तसंच, की जर का ह्या गोष्टी नाही समजल्या तरी काहीही नुकसान नाहीये. ओके. फक्त आपल्याला त्याच्यातनं एक शिकवण घ्यायची आहे की हा मार्ग खूप डिफिकल्ट आहे आणि कृष्ण स्वतः सुद्धा तो रेकमेंड करत नाही. तो रेकमेंड भक्तियोगच करतोय. म्हणून 7व्या अध्यायापासून त्यांनी भक्तियोग शिकवायला चालू केला त्याने. ठीक आहे. पण आपल्याला कळलं पाहिजे की भक्तियोग का सिम्पल आहे, बाकीचे प्रोसेसेस का डिफिकल्ट आहेत. म्हणून हे सगळं शिकणं आवश्यक आहे. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे का? मी जाऊ पुढे? नाही? चला, ठीक आहे. आपण 8वा अध्याय 12वा श्लोक बघूया. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणम आस्थितो योगधारणाम. अनुवाद. हरे कृष्ण प्रभू. सर्व इंद्रियांच्या क्रियांपासून निवृत्त होणे म्हणजेच योगावस्था किंवा योगधारणा होय. इंद्रियांच्या सर्व द्वारी संयमित करून मनाला हृदयामध्ये आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू प्रभू. आता हे तुम्ही अनुवाद वाचल्यावरच जाणवलं असेल की हे आपल्याला
किती आणि का डिफिकल्ट आहे ते. तर आता हा श्लोक कृष्णाने आधीच्या 11व्या श्लोकात काय सांगितलं की मी तुला आता संक्षिप्त रूपात सांगणार आहे. तुम्ही गंमत बघा, हे जे अष्टांग योग जो आहे ना, ते पतंजली योगाची एक ती मोठी प्रोसेस आहे ती. पतंजली योग पण योगसूत्र जे आहे ते पण भरपूर भरपूर श्लोकांचं आहे, ते भरपूर मोठं आहे ते. एवढ्या सगळ्या हजारो श्लोकांना कृष्णानी फक्त 23 श्लोकांमध्ये, 6व्या अध्यायाच्या 10व्या पासून 32व्या श्लोकापर्यंत फक्त 23 श्लोकांमध्ये कृष्णाने समराईज केलं. आणि आता त्या समराइज्ड व्हर्जनला सुद्धा तो अजून समराईज करतोय, म्हणून तो बोलतोय की मी आता तुला संक्षिप्त रूपात सांगणार आहे. तुम्ही कधी बघितलं असेल, जे मोठे पॉलिटिशियन्स किंवा लोक वेगळे वेगळे लीडर्स असतात, ते बोलतात मी थोडक्यात बोलतो म्हणून, आणि पण ते 20-20, 25-25 मिनिटं बोलत जातात ते. पण इथे कृष्णाने काय केलंय, जो तो बोललाय मी संक्षिप्त रूपात सांगतोय, मिनिंग ऍक्च्युअली त्यांनी संक्षिप्त रूपात सांगितलेलं आहे. फक्त 2 श्लोकांमध्ये, 12व्या आणि 13व्या श्लोकामध्ये त्यांनी ते पूर्ण प्रोसेस वर्णन केलेली आहे त्यांनी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 13व्या श्लोकाचा पण फक्त त्यांनी अर्धा श्लोकच त्यांनी त्या प्रोसेसबद्दल सांगितलेलं आहे. उरलेला अर्धा श्लोक त्या प्रोसेसला कृष्णापर्यंत कसं घेऊन जायचं त्याबद्दल सांगितलंय त्यांनी. फक्त 1.5 श्लोकामध्ये त्यांनी ते समराईज केलंय. ओके, तर आपण हा बघून घेऊया. तर हा जो श्लोक आहे, हा प्रत्याहार ही जी एक अवस्था आहे ना अष्टांग योगाची, त्या श्लोकाशी, त्या स्टेजशी हा श्लोक रिलेटेड आहे. तर कोणाला आठवतंय अष्टांग योगामध्ये किती अंग आहेत ते? यम, नियम, प्रत्याहार, योग, साधना, धारणा, असं काहीतरी ते मला नीट पूर्ण नाही बर, आठवते, पण हा. यम आणि नियम पहिलं आहार बरोबर आहेत. यम नियम, आहार विहार यम नियम नाही नाही नाही. ध्यान धारणा. हा, आपण बोलूया आपण. यम पहिला, नियम, यम नियम आसन, प्राणायाम, प्रत्याहार म्हणजे हा जो या श्लोक आहे तो, हा 5वा जो आहे तो. नंतर धारणा, ध्यान आणि समाधी. ठीक आहे. तर हे प्रत्येक स्टेज काय आहेत ते मी संक्षिप्त रूपामध्ये पुढच्या स्लाइड्समध्ये दिलेला आहे, ते आपण बघूया. पण हा जो श्लोक आहे ना, हा एक काइंड ऑफ जंक्शन आपण बोलतो ना, एका सिटीवरनं दुसऱ्या सिटीमध्ये आलो आणि दुसऱ्या सिटीवरनं तिसऱ्या सिटीला यायचं असं, तर ह्या जंक्शनला आपण येतो. तर हा जो श्लोक आहे, हा एका प्रत्याहारची ही जी स्टेज आहे ना, ही एका जंक्शन सारखी आहे. म्हणजे सुरुवातीचे जे 4 जे आहेत, यम नियम आसन प्राणायाम, हे फिजिकल गोष्टींवरती कंट्रोल करायचा प्रयत्न करतात आपल्या बॉडीवरती. आणि प्रत्याहार ही जी स्टेज आहे ना, ह्याच्यामध्ये आपण सगळे इंद्रिय आहेत त्यांची जी ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांना स्टॉप करायचा प्रयत्न करतो. आणि नंतर ते झाल्यानंतर आपण जे सूक्ष्म अशा ज्या गोष्टी आहेत ना, मन, बुद्धी, अहंकार वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करून मोक्षाच्या मार्गावरती चालायचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रत्याहार ही जी स्टेज आहे ही अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण एवढ्या सगळ्यांना त्याच्या बॉडीला जे कंट्रोल केलेलं आहे, त्यांना कंट्रोल केल्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो गाठण्याकरता हा एक टर्निंग पॉइंट म्हणून येतो. ठीक आहे. तर कृष्ण इथे आधीच्या 4 स्टेजवरून आल्यानंतर, प्रत्याहार स्टेजला आल्यानंतर धारणाच्या स्टेजला आपण कसं जाऊ शकू त्याबद्दल तो इकडे सांगतोय. आणि त्या स्टेजला जाता जाता मग नंतर आपण मृत्यू करता कसे आपण स्वतःला प्रिपेअर करू शकतो मुक्ती करता, ते सांगतोय तो. तर पहिली गोष्ट काय आहे, सर्व द्वारांनी संयम्य, इंद्रियांचे संयमन करून. पण सर्व द्वारांनीचा अर्थ आपण बघून घेऊया काय आहे ते. तुम्हाला आठवतंय की नाही माहिती नाही, पण 6व्या अध्यायामध्ये आपण एक नाही 5व्या अध्यायामध्ये आपण बोललेलं, नवद्वारे पुरे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. नवद्वारे पुरे देही, हे 9 द्वारांचा हा आपला देह आहे. ते कोणते 9 द्वार ते आपण बघितलेलं, पण आज आपण परत एकदा बघून घेऊया. ह्या इंद्रियांचं संयमन झालं की त्यानंतर काय, मनाला हृदयात केंद्रित करायचं, म्हणजे बेसिकली सगळा फोकस ठेवायचा आत्म्यावरती आणि परमात्म्यावरती. आणि नंतर प्राणवायू, प्राणवायू ही संकल्पनाच बऱ्याच लोकांना माहिती नसते. पण प्राणवायूला आपलं जे डोकं असतं ना, डोक्याच्या वरच्या भागाला टाळू बोलतात ना,
तर त्याला मूर्धनी पण म्हणतात. हं? तर त्या मूर्धनीच्या पर्यंत आणून ठेवायचा आणि मूर्धनीमधनं बाहेर त्याला काढायचं. हा, आणि त्यानंतर मग तो वरच्या मार्गाला जातो तो. तर गंमत कशी आहे, आपण मागच्या वेळी बघितलेलं असतं की मृत्यूसमयी जेव्हा आत्मा बाहेर पडायचा असतो त्यावेळी त्याला प्राणवायू जो असतो तो त्याला बाहेर घेऊन जातो. त्याच्याबरोबर मन, बुद्धी, अहंकार वगैरे ह्या गोष्टी सुद्धा त्याच्याबरोबर जातात आणि तेच सगळंच्या सगळं युनिट जे असतं ते दुसऱ्या शरीरामध्ये तसंच्या तसं एंटर करतं. आता काही काही वेळा जी लोक म्हणजे अतिशय सात्विक जीवन जगलेले आहेत, त्यांचं हे सगळं जे युनिट आहे, प्राणवायू, आत्मा वगैरे, हे बाहेर पडणं जनरली डोक्याद्वारे होतं. आणि जे लोक अतिशय विचित्र असं जीवन जगलेले आहेत, त्यांचं मग इतर द्वारांद्वारे त्यांचं हे होतं, म्हणजे बाहेर पडतात ते. तर जेवढा खालच्या द्वारातनं जेवढं व्यक्ती म्हणजे आत्मा वगैरे बाहेर पडतो, तेवढं त्याला निकृष्ट जन्म पुढच्या जन्मी मिळतो, निकृष्ट शरीर मिळतं पुढच्या जन्मी. त्यामुळे सगळ्यात चांगलं जे असतं, मोक्षाची जी प्राप्ती आहे, जी म्हणजे हे अष्टांग योगिक प्रयत्न करतात ज्याच्या करता, ते मिळवण्याचा करता त्याला मूर्धनी मधनं बाहेर पडणं जास्ती चांगलं असतं. आणि अशा एकाग्रतेमध्ये जेव्हा व्यक्ती ध्यान करते, त्यावेळी त्याला मग ब्रह्मज्योतीची प्राप्ती होते. ठीक आहे. तर ह्या श्लोकाचा सार तसा आपण बघून घेतलाय. तर 11व्या श्लोकामध्ये कृष्णाने काय सांगितलं? यतयः वीतरागः. वीतरागः म्हणजे जेव्हा आपले आसक्ती असते, त्यांना आपण जेव्हा कंट्रोल करतो, त्या कंट्रोल करताना आपण जे वेगळे वेगळे प्रयत्न करतो, ते असे जे साधक असतात, जे आपल्या आसक्तीला कंट्रोल करण्याकरता प्रयत्न करतात, ते साधक अष्टांग योगाचा वापर करून मुक्ती कशी प्राप्त करू शकतात. हं? आणि त्याची ती प्रोसेस आहे, तो कृष्ण आता आपल्याला ती सांगतोय. हं? जेव्हा आपण भौतिक वासनांचा पाठपुरावा करतो, तर काय होतं की भौतिक कोणतीही गोष्टीचा संबंध येण्याकरता एक भौतिक गोष्ट आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. तर ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, तर मागे एकदा काही वेळा सांगितली असेल मी, तर परत सांगतोय की आपला आत्मा जो आहे, तर आत्मा आणि शरीर हे तसं बघितलं तर इनकम्पॅटिबल गोष्टी आहेत. म्हणजे काय, तर एका भांड्यामध्ये तुम्ही पाणी घेतलं आणि त्याच्यात तेल ओतलं, तर तेल आणि पाणी कधी एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकत नाही. तुम्ही कितीही त्यांना घोळवत बसा तरी सुद्धा ते मिक्स होणार नाही एकमेकांमध्ये. तर तसंच आहे, आत्मा आणि शरीर कितीही एकमेकांबरोबर ठेवलं तरी ते ऍक्च्युली ते डिफरंट पार्टिकल्सच आहेत, ते कधीच मिक्स होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा या शरीराचा वापर आत्मा करून घेतो, इंद्रियांद्वारे भौतिक जगाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो तो. आता एखादी गोष्ट गरम आहे, तर ते आपल्याला स्पर्श केल्यावरती कळतं. एखादी गोष्ट चवीला चांगली आहे किंवा चवीला चांगली नाही, आपण खाल्ल्यानंतर आपल्याला कळतं. एखादी गोष्ट कशी दिसते हे बघितल्यानंतर कळतं. तर त्याच्याकरता डोळे, नाक, त्वचा, कान वगैरे सगळ्यांची आपल्याला गरज लागते. ती जी भौतिक जगाची माहिती आहे आणि भौतिक जगाबरोबर इंटरॅक्शन करायची गरज पडते, त्याच्याकरता आत्म्याला शरीराची गरज लागते. आणि हे जे शरीर जे दिलं जातं आत्म्याला, ते एक म्हणजे बक्षीस म्हणून नाही, तर ती एक शिक्षा म्हणून दिली जाते. त्याला नको असतं, पण तरी त्याला ती घ्यावं लागतं ते. तर असं जे शरीर जेव्हा मिळतं, त्यावेळी त्याला ह्या शरीराचा वापर करून शरीरातनं बाहेर पडायची आवश्यकता असते त्याला. मग अशा वेळी हे अष्टांग योगी काय करतायत, की जे शरीर नको आहे आपल्याला, पण त्याच शरीराचा वापर करावा लागतोय, तेच इंद्रिय ज्यांच्याद्वारे आपल्याला भौतिक जगाची माहिती मिळवायची गरज पडते, त्याच इंद्रियांचा त्याग करण्याची पण आवश्यकता आहे. म्हणून ह्या शरीराचा आणि शरीराबरोबर असलेली हे गोष्टी आहेत, मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिय वगैरे, ह्या सगळ्यांचा वापर करून नंतर मग आपण स्वतःला प्युरिफाय करून मग ह्यांचा त्याग करून मग आपण मोक्ष मिळवू शकतो. तर जोपर्यंत आपण भौतिक गोष्टींचा पाठपुरावा करू,
तोपर्यंत आपल्याला भौतिक शरीराची आपल्याला आवश्यकता भासणार. आपण असं बोलू नाही शकत की बाबा मला पोहायला आवडतं पण मी पाण्यात उतरणार नाही. ते चालणार नाही आपल्याला. जर का तुम्हाला पोहायचं असेल तर तुम्हाला पाण्यात उतरावंच लागणार. म्हणजे काय, तर तुम्हाला जोपर्यंत भौतिक गोष्टींची आसक्ती आहे, इच्छा आहे त्यांच्यातनं इंद्रिय तृप्ती प्राप्त करण्याची, तोपर्यंत तुम्हाला भौतिक शरीर घ्यावंच लागणार. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मला इंद्रिय तृप्तीचा कंटाळा आलेला आहे, तेव्हा तुम्ही मग नंतर तुम्ही इंद्रिय तृप्ती थांबवायच्या दृष्टीने विचार कराल आणि पावलं उचलाल तुम्ही त्याप्रमाणे. अशा वेळी मग नंतर तुम्हाला जाणवेल की बाबा आता मला इंद्रिय तृप्ती स्टॉप केली पाहिजे. आणि मग तुम्ही अष्टांग योग वगैरे ह्या सगळ्या प्रकाराला तुम्ही म्हणजे ज्यांना ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे तिकडे ते ते त्या गोष्टी त्या त्या प्रोसेसमध्ये चालायचा प्रयत्न करतील. ठीक आहे. तर त्यामुळे होतंय काय की अशा पहिल्या स्टेजला यम नियम हे ॲप्लिकेबल आहेत आणि त्याच्याबद्दल काय ते आपण बघून घेऊया. तर सांगायचा मेन पॉइंट असा आहे की जोपर्यंत भौतिक गोष्टींचा पाठपुरावा केला जातो तोपर्यंत ह्या शरीराचा मॅन्डेटरीली आपल्याला सहवास लागतोच आणि दिला जातो आपल्याला. त्यामुळे आपल्याला हे पहिल्यांदा आपल्याला हे कळलं पाहिजे की हे जे शरीर जे आहे आपल्याला हे एन्जॉयमेंट करता दिलेलं नाही आहे, ही शिक्षा म्हणून दिलेली आहे. म्हणून मी मागच्या काही श्लोकांमध्ये मी हॉस्पिटल आणि जेल ह्यांचं एक्झाम्पल दिलेलं ना. कोणत्याही व्यक्तीला आजारी पडायला आवडत नाही आणि आजारी पडल्यावरती हॉस्पिटलमध्ये जायला सुद्धा आवडत नाही. आणि हॉस्पिटलमध्ये असताना त्याला कधी लवकरात लवकर ह्याच्यातनं बाहेर पडू असं वाटत राहतं. आणि बाहेर पडत असताना तो कधी असं प्लॅन नाही करत, हा मी पुढच्या वर्षी परत येतो ह्याच दिवशी म्हणून, असं कधी प्लॅन नाही करत. तशीच व्यक्ती एखादी चूक केल्यावरती जर जेलमध्ये जावं लागलं तर त्याला पण सॉरी, त्याला परत असं बोललो ना की हा परत ये पुढच्या वर्षी, तर त्याला ते नाही आवडणार. कारण हे जेल आणि हॉस्पिटल हे एक फ्रीडमवरती एक रिस्ट्रिक्शन आहे. ते तसंच आत्म्याला एका शरीरात डांबून ठेवल्यावरती आत्म्याच्या फ्रीडमवरती सुद्धा ते एक रिस्ट्रिक्शन आहे. आपल्याला काय वाटतं की आपण ह्या शरीरात आहोत, आपण शरीराचा पूर्ण वापर करून घ्यायचा आणि मजा मस्ती करायची, एन्जॉयमेंट करायचं. आपल्याला हे कळत नसतं की आपलं प्रत्येक पाऊल जे भौतिक आनंदाच्या डायरेक्शननी जेव्हा जातं ते प्रत्येक पाऊल आपल्याला अजून 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 बांधून ठेवण्याच्या डायरेक्शनला घेऊन जात आहे. फ्रीडमच्या उलट्या डायरेक्शनला तो घेऊन जातोय. ठीक आहे. तर जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही तोपर्यंत आपण भौतिक गोष्टींच्या मागे धावत लागणार आणि जेव्हा आपल्याला हे कळायला लागतं त्यावेळी आपण मग अध्यात्माच्या मार्गाला लागतो. तर कृष्ण इथे काय बोलतोय की प्रत्याहारची ही जी स्टेज आहे ह्याच्यामधनं तुम्ही अशा स्टेजला येता की जेव्हा तुम्हाला संपूर्णपणे कळलेलं असतं की हे सगळंच्या सगळं स्टॉप करायचं आहे आणि त्याच्याकरता तुम्ही इंद्रिय तृप्ती देऊन टाकता तुम्ही, म्हणजे त्याचा त्याग करता तुम्ही. आणि हे करताना सर्व द्वार आणि संयम हे जे 9 द्वार आहेत आपल्या शरीरातले त्यांच्यावर नियंत्रण करणं खूप आवश्यक आहे. हा प्रत्याहारची ही जी स्टेज आहे त्याच्यामध्ये हा सराव आहे. आणि त्यानंतर मग आपण परमात्म्यावरती केंद्रित करतो आणि आपण ह्या मार्गावरती चालायला चालू करतो. ठीक आहे. हे जे आहे इंद्रिय त्याग करणं म्हणजे नंतर एकाग्र होणं परमात्म्यावरती, नंतर समाधी वगैरे, हे नंतर आपल्याकडे आपली म्हणजे प्रगती होते मोक्षाच्या डायरेक्शनला आपल्याला. ठीक आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर ना 12व्या श्लोकात आणि 13व्या श्लोकात हे झाल्यानंतर कृष्ण सांगतो 14व्या श्लोकामध्ये ह्या पूर्ण प्रोसेसचा आणि भक्तियोगामध्ये एक अतिशय महत्वाचा असा पॉइंट कृष्ण सांगतो आणि तो डिफरन्स जो आहे तो सांगतो. त्यामुळे आपल्याला भक्तीकडे अजूनही आकर्षण निर्माण होतं. आता प्रत्याहार म्हणजे काय हे जर आपण परत एकदा बघून घेऊया अगदी संक्षिप्त रूपामध्ये. ओके. प्रति म्हणजे विरुद्ध, लांब ठेवणं आणि आहार म्हणजे काही ज्याचं आपण सेवन करतो. आता इंद्रियांच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी इंद्रियांना
इंद्रियाचे जे विषय असतात ना, इंद्रिय तृप्ती ज्यातनं मिळते त्याच्यापासून त्यांना लांब ठेवणं म्हणजे प्रत्याहार. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, इंद्रिय कशातनं त्यांना आनंद मिळतो. आपण अगदी जर प्रॅक्टिकली जर बघितलं तर डोळे जे आहेत, डोळ्यांना काही दिसलं आवडीचं तर आनंद होतो त्यांना. हं. असं जगामध्ये आनंद देणाऱ्या गोष्टी पण आहेत आणि दुःख देणाऱ्या गोष्टी पण आहेत. आता एखादी व्यक्ती आहे, त्याला जर का असं सुंदर काही गोष्ट दिसली, हं, एखादं सुंदर मंदिर दिसलं किंवा सुंदर पर्वत दिसला किंवा छान तळं दिसलं, समुद्र दिसला, काही ॲनिमल्स दिसले, तर त्याला ते जास्ती आवडेल बघायला. पण एखाद्याला असं खूप गरिबी, घाण वगैरे अशी दिसली तर त्याला ते दुःख होईल त्यात. पण आपण काय करायचा प्रयत्न करतो, आपण ज्यातनं आपल्याला आनंद मिळेल ते बघायचा प्रयत्न करतो, ज्यातनं आनंद मिळणार नाही, दुःख मिळेल ते बघायचं आपण अवॉइड करतो. म्हणजेच काय करतो आपण, तर इंद्रिय हे जे सगळे जे विषय आहेत आता ज्याच्याबद्दल बोललो, छान तळं आहे, पर्वत आहे आणि छान गोष्ट आहे वगैरे, तर हे सगळ्याचे ते हे इंद्रियांचे विषय आहेत हे. त्यामुळे इंद्रिय काय करतात, आपल्या शरीराच्या बाहेर, शरीराच्या पलीकडे अशा काही गोष्टी आहेत ज्यातनं आपल्याला आनंद मिळतो, ते त्यांच्यातनं तृप्ती मिळवायचा प्रयत्न करतो, म्हणजे सहवास मिळवायचा प्रयत्न करतो. छान बघणं, छान गोष्टीचा वास घेणं, छान जेवणाची चव घेणं किंवा छान गोष्टीला स्पर्श करणं वगैरे. तर हे जे इंद्रिय तृप्ती ज्यातनं मिळते, ते जे इंद्रिय विषय आहेत, त्या इंद्रिय विषयांना लांब ठेवणं आणि इंद्रियांना त्यांची तृप्ती ज्यातनं मिळते त्या मिळवून न देणं, ही स्टेज म्हणजे प्रत्याहार आहे ती. ओके. त्यामुळे प्रत्याहार एका अष्टांग योगीला काय करतं की तो अ, तृप्ती जी आहे ती आत्म्याच्या लेवलवरती मिळवायचा प्रयत्न करतो. तो शरीर किंवा भौतिक गोष्टींमधनं तृप्ती मिळवण्याचा प्रयत्न करत नाही तो. आणि असं करता करता ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इंद्रियांना आणि मनाला अशा रीतीने ट्रेन केलं जातं की ज्याच्यामुळे त्याला जाणवायला लागतं की हे ज्या भौतिक गोष्टी आहेत ज्याच्या मागे इंद्रिय तृप्ती करता मी पळत होतो, ती भौतिक गोष्टी अक्षरशः वेस्ट ऑफ टाइम आहे म्हणून. हं? ते आपल्याला मुश्किल म्हणजे निकृष्ट अशा शरीरामध्ये आपल्याला घेऊन जाण्याकरता त्यांचा वापर होतो. पण आपल्याला जर का आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना नकारलं पाहिजे म्हणून. तर ही स्टेज परफेक्शनच्या दृष्टीने प्रत्याहार आपल्याला घेऊन जाते पुढे. ठीक आहे. तर इंद्रियांवरती नियंत्रण करणं एक आहे. म्हणजे आपली दृष्टी आहे, ध्वनी ऐकण्याची शक्ती आहे, वास घेणं किंवा चव घेण्याची किंवा स्पर्शातनं आनंद मिळवण्याची जी आपली प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीपासून स्वतःला लांब ठेवणं. मनाला अक्षरशः अंतर्मुख करणं, बाह्य गोष्टींपासून लांब ठेवणं. आणि नंतर अजूनही काय होतं की इच्छा आपल्या ज्या असतात त्या आपण बंद करायचा प्रयत्न करतो. काही गोष्टी आपल्याला आवडतात, काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीत. तर त्या आवडत असणाऱ्या गोष्टी आपल्याला मिळवण्याची इच्छा असते किंवा न आवडणाऱ्या गोष्टी न मिळवण्याची इच्छा असते. आणि जर मिळाल्या तर त्या नको असलेली गोष्ट मिळाली किंवा हवी असलेली गोष्ट मिळाली नाही तर एक द्वेष, तिरस्कार असा एक उत्पन्न होतो. तर अशा सिच्युएशनमध्ये तटस्थ राहणं, मिळालं तरी आनंदी व्हायचं नाही, नको असलेली गोष्ट मिळाली तरी वाईट पण नाही वाटायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाही मिळाल्या तर त्याचा तिरस्कार पण व्हायला नको. अशा तटस्थपणे राहणं, ह्याची प्रॅक्टिस व्यक्ती करतो अशा ह्याच्यामध्ये. आणि नंतर मग तो सगळ्या ह्या अंगांमधनं पुढे गेल्यानंतर जे अंतर्गत अंग आहेत, आपण बोललो ना धारणा, ध्यान आणि समाधी, त्यांच्यावरती फोकस करून अजूनही तो पुढे जायचा काम करतो ते. आता मी एवढंच हे सगळं सांगितलं तुम्हाला. तुमच्यापैकी कोण असं आहे का की ज्याला वाटतंय की नाही हे तर आपल्याला आरामात शक्य आहे म्हणून मी करू शकतो म्हणून? कोण आहे का? नाही ना? तर हे खरंच प्रॅक्टिकली आपल्यासारख्याला डिफिकल्ट आहे. आणि कृष्णाला हेच एक्सप्लेन करायचंय आपल्याला की हे किती डिफिकल्ट आहे, म्हणून म्हणून हे तो सगळं सांगतोय तो. ओके. तर आता प्रत्याहार
आपल्या करंट लाईफमध्ये प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. हां, तर का? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला इंद्रिय तृप्ती करायला आवडते. त्यामुळे इंद्रियांना त्यांच्या तृप्तीपासून लांब ठेवणं म्हणजे आपल्याला एक वाटतं ती एक पनिशमेंट आहे म्हणून. एखाद्या व्यक्तीला सांगितलं की बाबा तू चांगले कपडे नाही घालायचे, हां, चांगलं जेवण नाही जेवायचं, म्हणजे अगदी स्पायसी असं जेवण नाही जेवायचं, किंवा पिक्चर नाही बघायचा, गाणी नाही ऐकायची, हे नाही करायचं, ते नाही करायचं, तर त्याला वाटेल की अरे त्यापेक्षा मग मृत्यूच बरा म्हणून. हं? किंवा मला डांबून ठेवा कोणत्या तरी जेलमध्ये वगैरे अशा टाईपचं. तर ह्या विषयांपासून लांब स्वतःला ठेवणं हे गरज आहे, ही आपल्याला त्याची जाणीवच नसते. ओके. नंतर मग काय होतं की आपली जी लाईफस्टाईल आहे, जी जास्तीत जास्ती भौतिक गोष्टींच्या ओरिएंटेड आहे, आध्यात्मिक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये फक्त म्हणजे मेजॉरिटी लोक आपण जर बघितलं तर तर त्यांना फक्त असं वाटतं की हां, सकाळी उठायचं, पूजा जर जमली तर करायचं, नाही तर देवापुढे फक्त नमस्कार करून आपल्याला काय हवंय ते मागायचं आणि निघून जायचं, झालं. आपलं तेवढंच कर्तव्य आहे. तर त्यांना हे कळत नाही की आध्यात्मिक जीवन हे आपलं मॅक्सिमम असलं पाहिजे, भौतिक जीवन कमीत कमी असलं पाहिजे. तर अशा लोकांना जर का आपण तपश्चर्या करा, योग साधना करा, इंद्रिय तृप्तींपासून लांब ठेवा, इंद्रियांना कंट्रोल करा, मनाला कंट्रोल करा, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण त्यांना सांगितलं तर त्यांना ते नॉट जस्ट इम्प्रॅक्टिकल वाटेल, बट त्याची गरजच जाणवणार नाही लोकांना हे करण्याची. मग ह्याच्याकरता जर का कोणाला एखाद्या व्यक्तीला गरज जाणवली आणि त्यांनी करायचा प्रयत्न केला, तरी त्या व्यक्तीला एक असं स्ट्रॉंग डिसिप्लिन असली पाहिजे. हां, आजन्म ब्रह्मचर्य ठेवायचं. जसे आपण मागच्या वेळी बघितलं तर 99% लोक किंवा 99.99% लोकांना ब्रह्मचर्याची गरज आहे हेच माहिती नसतं आणि कशाला करावं हेच माहिती नसतं. आणि आपल्याला जेव्हा कळतं तोपर्यंत आपलं लग्न झालेलं असतं. तर नंतर असं एकांत जागी जाणं, संन्यास घेणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला शक्यच नाही आहेत त्या. हं. त्यामुळे काय होतंय की प्रत्याहार ही जी स्टेज आहे, ह्या स्टेजला आपण पोहोचण्याचा प्रयत्न पण नाही करणार, कारण आपल्याला त्याचं नॉलेज नाही आहे, त्याची गरज आहे हे आपल्याला माहितीच नसतं. आणि जर का आपल्याला जाणवलं तरी आपण त्याला इम्प्रॅक्टिकल म्हणून आपण त्याला बाजूला ठेवून देऊ आपण. त्यामुळे हे जे अष्टांग योग हा जो प्रोसेस आहे पूर्ण, ह्याच्यातले एस्पेशली प्रत्याहार पासून पुढची जी स्टेज आहे हे प्रॅक्टिकलच नाहीये. सर्व द्वारांनी संयम्य. आता सर्व द्वारांनी म्हणजे शरीरामध्ये जेवढे पण आपले द्वार आहेत, त्या द्वारांबद्दल कृष्ण बोलतोय, त्यांच्यावरती संयम ठेवला पाहिजे. हं. तर आधी कोणाला माहितीये कोणते 9 द्वार आहेत आपल्या शरीरामध्ये? 9 प्रभूजी, मागच्या वेळेस जसं आपण सांगितलं की मागच्या आपण श्लोकामध्ये बघितलेले डोळे, नाक, कान, तोंड, त्वचा, अ, 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 नाही तो जीभ नाही म्हणता येणार. नंतर आपलं हे मोशनचं हा लोकेशन, हा देन प्रोडक्टिव्हिटीचं लोकेशन, हा आणि बरोबर झाले. किती झाले? 9 ओके. झाले. बरोबर. तर 13व्या श्लोकामध्ये 5व्या अध्यायाच्या कृष्णाने सांगितलेलं नवद्वारे पुरे देही. तर 9 द्वारांचं पुरे म्हणजे शरीर. ओके. पुरं म्हणजे आपण बोलतो ना नागपूर वगैरे, हे पूर जे असतं हे शहर असतं. तर कृष्णाने ह्या शरीराला शहराची उपमा दिलेली, आणि ह्या शहरामध्ये राहणारी व्यक्ती म्हणजे देही म्हणजे आत्मा. तर जर हा जो आत्मा जो आहे तो 9 द्वार असलेल्या ह्या शरीरामध्ये राहतोय. तर हे 9 द्वार कोणते? तर 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, एक मुख आपलं, आणि एक रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, आणि एक एक्सकव्हेटिंग ऑर्गन. ठीक आहे. तर हे सगळ्या द्वारांथ्रू आपण काहीतरी इनपुट तरी घेतो किंवा आउटपुट तरी देतो आपण. हं. तर ह्या द्वारांद्वारे आपण
ह्या भौतिक शरीराशी आपण एक भौतिक जगाशी आपण एक संबंध बनवून असतो आपण. ठीक आहे. नंतर तर ह्या द्वारांवरती नियंत्रण करणं आवश्यक आहे. बरोबर. तर आता आपण कसं करतो, समजा आपण रस्त्यावरनं चाललोय आणि कुठल्या अशा ठिकाणी अशी घाण असा वास असेल, तर आपण इमिडिएटली काय करतो, आपण नाक बंद करतो. हा का, तर आपल्याला तो घाण वास नको असतो. त्यावेळी आपल्याला कळत असतं की एखादी घाण वास असलेल्या जागी जेव्हा आपण येतो, त्यावेळी आपण आपलं नाक बंद करणं आणि तो जो बाहेरच्या जगाचा जो आपला जो कॉन्टॅक्ट आहे, तो टेम्पररी का होईना पण बंद करायचा असतो म्हणून. बरोबर. तसंच जेव्हा व्यक्तीला आध्यात्मिक प्रगतीची जेव्हा जाणीव होते आणि त्याला त्याचं कळतं की गरज भासते त्याला, की बाबा केलं पाहिजे, का केलं पाहिजे, त्याला व्यवस्थित समज येते, त्यावेळी अशी व्यक्ती काय करते, की आध्यात्मिक प्रगती करता जे चांगल्या गोष्टी आहेत त्यांना तो इनपुट म्हणून घेतो तो आतमध्ये, आणि आध्यात्मिक प्रगती करता जे त्रासदायक आहे, वाईट आहे, ज्याच्यामुळे प्रगती होणार नाही, अधोगती होऊ शकते, अशा गोष्टींना तो नाकारायला चालू करतो तो. बरोबर. म्हणजे आता समजा आपले डोळे दिलेले आहेत, आपण आध्यात्मिक प्रगती करता ह्या डोळ्यांचा आपण कसा वापर करू शकतो, तर त्याप्रमाणे तो वापर करतो. आणि आध्यात्मिक प्रगतीपासून लांब जाऊ आपण, असा हा डोळ्यांचा कसा वापर होऊ शकतो, तर तो वापर अवॉइड करतो तो. तर हे झालं नियंत्रण करणं. ओके. आणि अ, अ, प्रत्याहार आपल्याला ह्या स्टेजमध्ये हेल्प करतं. पण प्रत्याहार मध्ये पोचण्याकरता यम नियम आसन प्राणायाम पर्यंत त्या स्टेजेस क्रॉस करणं आवश्यक असतं. तर आपण ते अजून त्या स्टेजना क्रॉस तर केलेलंच नाहीये, पण त्या स्टेजना आपण प्रोबॅबली काही लोकांनी अजून स्टार्टही केलं नसेल. तर इंद्रिय नियंत्रण करणं हे आपण बघून घेतलं, की जोपर्यंत इंद्रियांद्वारे, एक मिनिट, जोपर्यंत आपण इंद्रियांद्वारे बाहेरच्या जगाबद्दल जी आपल्याला माहिती मिळत राहते आणि त्याच्यातनं आपण तृप्ती मिळवायचा प्रयत्न करतो, जोपर्यंत हे चालू आहे, तोपर्यंत आपण भौतिक जगाशी असे अटॅच्ड राहू, आपण कनेक्टेड राहू. जेव्हा आपल्याला जाणवेल की नाही, हे चूक आहे, तेव्हा आपण हळूहळू हळूहळू सेपरेट करायचा प्रयत्न करू. आणि जेव्हा आपण ते सेपरेट करायचा प्रयत्न स्टार्ट करू, त्यावेळी हे जी 9 द्वार आहेत त्यांच्या थ्रू आपल्या बॉडीला, जे माइंडला सिग्नल्स मिळतात, ते सिग्नल मिळवण्याचा आपण स्टॉप करू आपण. आणि हे केल्यावरती मग आपलं मन स्थिर होईल आणि मग आपण परमात्म्यावरती फोकस करायला चालू करू आणि मग आपण आध्यात्मिक प्रगती करायचं चालू करू आपण. ओके. आता अगदी संक्षिप्त रूपात मी बोलतो ह्याबद्दल. हे प्रॅक्टिकली तेवढं सिम्पल नाही आहे, पण नॉलेज ह्याचं असणं आवश्यक आहे. हां. तर आपले हे जे 9 द्वार आहेत, त्या 9 द्वारांवरती प्रत्येकावरती आपण कसं नियंत्रण ठेवू शकतो म्हणून. हं. आणि जास्ती वेळ नाही स्पेंड करत मी. तुम्ही हा व्हिडिओमधनं हवं तर तुम्ही नंतर परत बघू शकता. तर ह्याच्यामधनं आपण बोललो, की जेवढं ह्यांच्यावरती आपण कंट्रोल करू, तेवढं आपण कृष्णाकडे आपण लक्ष जास्ती देऊ शकू. जेवढं आपल्याला मूव्हीज बघायला आवडतील, स्पोर्ट्स करता आवडतील, हां, नंतर दारू, नॉनव्हेज वगैरे ह्या गोष्टी जेवढ्या आपल्याला आवडतील, तेवढं कृष्ण आपल्याला त्याच्यापासून लांब, 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 लांब करत जाईल. त्यामुळे एक संयम असणं आवश्यक आहे. आणि गंमत काय होते, की असं होऊ शकत नाही. तळ्यात मळ्यात तो जो खेळ होता ना, की तुम्ही इधर तुम्ही तळ्यात आहात किंवा तुम्ही मळ्यात आहात. असं नाहीये. आध्यात्मिक प्रगती अशी होत नाही, की तुम्ही कालपर्यंत सगळ्या नॉनसेन्स गोष्टी करत होता. आज भगवद्गीतेचा हा श्लोक वाचला आणि तुम्ही आजपासून हे सगळं स्टॉप केलं. हे प्रॅक्टिकली कधीच होत नाही. हं. ह्या प्रकारे असं आर्टिफिशियली मनाला डांबून ठेवलं, दडपण आणून त्याच्याकडनं असं म्हणजे त्याला ह्या भौतिक गोष्टींपासून लांब ठेवलं, तर 2 दिवस, 4-8 दिवस तो सहन करेल. पण नंतर तो असा रिवोल्ट करेल तो मन आपलं,
की आधी जेवढं करत होतं अपेक्षाही जास्ती करायला चालू होईल. त्यामुळे ही पद्धत रेकमेंडेडच नाही की मनावरती फोर्स करून मनाला जबरदस्ती कंट्रोल करून त्याला आध्यात्मिक मार्गावरती आणणं. तर त्याला काय करायचं, ग्रॅज्युअली दररोज थोडं 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 वाढवत 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 त्याला प्युरिफाय करायचं असतं त्याला. हं? आणि अशा पद्धतीने मग त्याला नॉलेज पण मिळत राहतं, प्रॅक्टिस पण होते, इंद्रिय तृप्तीपासून त्याला कमी कमी आसक्ती होते, त्याची आसक्ती कमी कमी होत जाते आणि कृष्णाप्रती त्याची आवड पण हळूहळू वाढत जाते त्याची. हं. आता आपण डोळे जे असतात, डोळ्यांना जनरली आपण काय करतो, त्यांना असं छान छान गोष्टी बघायला आवडतात. तर आपण असे दृश्य जी असतात ती हळूहळू हळूहळू आपण टाळू शकतो आपण. आणि त्यांना टाळणं म्हणजे असं नाही आहे की बाबा डोळे बंद करून बसणं. डोळे तर आपल्याला उघडे ठेवावेच लागणार. मग काहीतरी डोळे उघडल्यावरती काही ना काहीतरी दिसणारच. पण मग त्या अ, आध्यात्मिक प्रगतीकरता वाईट आहेत अशा गोष्टी जर बघितल्या आणि आध्यात्मिक अधोगती होत असेल आपली, आणि तुम्हाला डोळेही उघडे ठेवावे लागणार आहेत, तर तुम्हाला डोळ्यांना असं काहीतरी दाखवावं लागेल ज्याच्यामुळे त्यांना अधोगती तर थांबेलच पण आध्यात्मिक प्रगती पण होईल. मग अशा वेळी आपण देवी देवतांना पण बघू शकतो, आपण कृष्णाचं दर्शन घेऊ शकतो, शास्त्र वाचू शकतो आपण, निसर्गाचं आपण निसर्ग बघू शकतो, निसर्गाला आदर देऊ शकतो आणि निसर्गाद्वारे आपण मग परमात्म्याची कृष्णाची आपण प्रार्थना पण करू शकतो आणि आपण त्याला त्याची प्रशंसा पण करू शकतो की तू किती छान निसर्ग बनवला आहे. अशा ज्या पण डोळ्यांना गोष्टी समोर येतात ज्याच्यामुळे कोणत्या प्रकारचा लोभ वाढू शकतो, मोह वाढू शकतो, काही मनामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते, काही वासना निर्माण होऊ शकते, तर अशी दृश्य टाळणं आवश्यक आहे. कान, ह्याच्याने आपण श्रवण करतो, तर आपण काय ऐकतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जर अशी पिक्चरमधली गाणी वगैरे अशी ह्या गोष्टी जास्ती आवडायला लागल्या तर आपल्याला समजून जायला पाहिजे की आपण आध्यात्मिक कृष्णापासून आपण लांब लांब चाललेलो आहोत. जर का आपल्याला कृष्णाचं भजन, कीर्तन, लेक्चर, भगवद्गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत, रामायण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला आवडायला लागल्या तर आपल्याला समजलं पाहिजे की आपण प्रगती करतोय कृष्णाच्या कडे जाण्यासाठी. हा, ह्याच्यामध्ये प्रजल्प नावाची एक गोष्ट असते. प्रजल्प म्हणजे बऱ्याच लोकांना असे जो बोलतो ना की चकाट्या पेटत बसतं आपण बोलतो ना मराठीमध्ये, तर बऱ्याच लोकांना हे असं आवडतं की ह्या व्यक्तीबद्दल बोल, त्या व्यक्तीबद्दल बोल, पॉलिटिक्सबद्दल बोल, मूव्हीजबद्दल बोल, ह्या गोष्टी पण ऐकायला आवडतात. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला टाळलं पाहिजे. आपल्याला हे कळलं पाहिजे की ह्या गोष्टींमुळे आपल्याला एका पैशाचा सुद्धा फायदा होणार नाहीये. हा, भौतिक फायदा भलेही जर होणार असेल तरी सुद्धा आध्यात्मिक फायदा अजिबात होणार नाही आपल्याला त्यातनं. हं? नाकपुड्या. हं? आपण त्यांनी वास घेतो, श्वास पण घेतो. श्वास घेणं ह्या शरीराकरता आवश्यक आहे, जिवंत ठेवण्याकरता, आणि वास घेतो आपण, त्यातनं आपण इंद्रियांना आपण इन्फॉर्मेशन पण पास करतो. तर ह्याच्यामुळे काय होतं की आपण जेव्हा अतिशय असं बाहेरचं अन्न वगैरे खातो, त्यातून जनरली वास वगैरे चांगला येतो वगैरे, आपली बाहेरची खाण्याची इच्छा जास्तीत जास्ती वाढत जाते. तर हे बाहेरचं जेवढं आपण खातो, तर आता मी त्या डिटेलमध्ये जात नाही, पण बाहेरचं खाणं हे आपल्या मेंटॅलिटी करता चांगलं नसेल. भलेही आपण बोलू की मी अगदी सॅलड खातोय आणि सूप खातोय आणि शरीराकरता चांगलं खातोय आणि मी व्यायाम करतो वगैरे, अन्न पचवू शकतो, तर ते शरीराकरता चांगलं आणि वाईट ही एक वेगळं गोष्ट झालं. त्याच्याबद्दल मी डिस्कस नाही करत आहे. पण जी व्यक्ती जेवण बनवते बाहेर, त्या व्यक्तीची जी मेंटॅलिटी असते ना, ती मेंटॅलिटी त्या जेवणामध्ये येते. आणि ते जेवण आपण जेव्हा जेवतो त्यावेळी त्या मेंटॅलिटीचा आपल्या मेंटॅलिटीवरती पण फरक पडतो. आपली मानसिक स्थिती सुद्धा अधोगतीला जात राहते. म्हणून तुम्ही कधी बघितलं असेल, ऐकलं असेल, तर आधीच्या काळी हे असे आत्ता जेवढे रेस्टॉरंट्स गल्ली गल्लीमध्ये आहेत तेवढे नव्हते. लोक स्वतः जेवण बनवून अ, घरी जेवायचे. हं? कृष्ण सुद्धा बोलतोय की मामा तुम्ही मला स्वतः जेवण बनवून द्या मला. बाहेर एखाद्या व्यक्तीने बनवलं आणि घरी येऊन कृष्णाला ऑफर केलं त्याला काय अर्थ नाहीये. हं?
एखाद्या मुलाला जर विचारलं की बाबा बाहेरचं जेवण आहे आणि आईनी बनवलेलं जेवण आहे, तर कोणतीही व्यक्ती आईनी बनवलेलं जेवण प्रिफर करेल. हं. तर ह्याच्यामध्ये काय आहे, कारण आईनी जे जेवण बनवलेलं आहे ते अतिशय प्रेमाने बनवलेलं आहे. त्यामुळे ते प्रेमाचं जेवण, त्याच्यामध्ये आपण भौतिक चव कशी आहे हे बघायचा प्रयत्न नाही करत, आपण त्याच्यातलं प्रेम बघतो. आपण तेच कृष्ण सुद्धा बघतो. जेव्हा ह्या प्रेम असतं, त्यामुळे त्यातनं जे आपल्या मानसिक इम्प्रूव्हमेंट होते त्यातनं, त्याच्यामुळे आपली अजूनही आध्यात्मिक प्रगती होते. तर हे ज्या नागपुडे जे असतात ते जे श्वास घेतात आणि एक डिझायर डेव्हलप करतात की अरे हो, मला बाहेरचं खायचं आहे वगैरे वगैरे, तर ते आपण कंट्रोल करायला प्रयत्न केला पाहिजे. आणि हे कंट्रोल कसंही करू शकतो, तर अन्न घरातलं जे अन्न आहे, जे कृष्णाला भोग अर्पण केलेला आहे आणि त्यांनी खाल्ल्यानंतर आपण तो प्रसाद म्हणून खातो, तर त्या अन्नाला जे येतो, त्या प्रसादाला जो सुवास येतो, त्या सुवास आपण घेणं जास्ती चांगलं आपल्याकरता. किंवा पूजा चालू असली तर त्यातनं जो उदबत्ती वगैरे असते, धूप असतो, त्यातनं जो वास येतो, ते आपल्याकरता ते चांगलं असतं ते. आपली तोंड असतं आपलं, तर तोंडातनं आपण एक चव पण असते, जीभ असते, त्यातनं आपण चव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा जिभेद्वारे आपण बोलण्याचा पण प्रयत्न करतो. तर आपण काय बोलतोय त्यातनं समोरच्या व्यक्तीला कृष्णापर्यंत घेऊन जायला मदत होते की नाही, त्या बेसिसवरती आपण ठरवलं पाहिजे आपण बोलायला पाहिजे की नाही. हं. खरं तर बघितलं तर कोणतीही गोष्ट आपल्याला माहिती असेल ना, आधी बरेच साधू लोक मौन व्रत घ्यायचे. ओके. आणि जे भक्त असतात ते मौन व्रत घेत नाहीत, पण ते कृष्णाचं नाम जप करत राहतात. हं. त्यामुळे मौन व्रतापेक्षा ते चांगलं, जर का आपण कृष्णाचं नामजप करतोय तर. त्यामुळे काय होतं, नियमित नियंत्रण होतं आपण काय बोलतोय त्याच्यावरती. नॉनसेन्स गोष्ट बोलणं बंद होते आणि फक्त कृष्णाचं नामजप चालू राहतं. हे बोलण्या रिलेटेड झालं. आणि खाण्या रिलेटेड जे झालं, ते जेवढं शक्य तेवढं आपण जो प्रसाद असेल तेवढाच खावा. तर जर प्रसाद नसेल, तो कृष्णाला अर्पण केलेलं नसेल अन्न, तर ते खाऊ नये आपण. आणि त्या प्रकारे आपण आपली चवीचं नियंत्रण करत राहतं. उपदेशामृत म्हणून एक आपलं शास्त्र आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जी व्यक्ती आपली मी आता तो श्लोक विसरलो, पण आपल्या जिभेवरती जर का आपण कंट्रोल करू शकलो, तर आपल्या पोटात अन्न काय जातंय, किती जातंय, त्याच्यावरती आपण कंट्रोल करू शकतो. त्या बेसिसवरती नंतर आपले पोट जे आहे त्याच्यावरती कंट्रोल करणं पॉसिबल होतं. म्हणजे पोटात मेजॉरिटी ऑफ द जे विकार असतात आपल्या शरीरामध्ये, ते विकार मेजॉरिटी ऑफ देम पोटाद्वारे स्टार्ट होतात आपले. हे विकार येतात कुठून? अनकंट्रोल्ड क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये आपण अन्न जेव्हा खायचा प्रयत्न करतो तेव्हा येतं. हं? आणि ते का होतं, तर आपल्या जिभेवरती आपल्याला कंट्रोल नसतो म्हणून. जर आपण जिभेला कंट्रोल केलं, तर पोट आणि पोटाद्वारे गुदद्वार जिकडनं आपण एक्सकवेशन करतो, ते पण कंट्रोल होऊ शकतं. ओके. आणि हे जर व्यवस्थित कंट्रोल झालं, तर मग आपण एक निरोगी शरीर पण राहू शकतं आणि त्या शरीराचा वापर आपण कृष्णाकडे जाण्याकरता जास्ती चांगला होऊ शकतो. बऱ्याच लोकांना दारू प्यायला आवडते किंवा काही लोकांना व्यसनं पण असतात वगैरे. तर ती सगळी जी असते ही एका जिभेची गरज असते ती. पण लोकांना ते कळत नसतं की हीच ती जिभेची गरज त्यांना नंतर किती त्रास देणार आहे म्हणून. नुसता शारीरिकच त्रास नाही, तर मानसिक त्रास पण आहे आणि त्याच्याद्वारे पुढचा जन्म पण असा निकृष्ट शरीरामध्ये होणार आहे तो. हं? जननेंद्रिय सुद्धा. त्याच्यानी ते जेवढं शक्य तेवढा लेस त्याचा वापर केला पाहिजे. ऑफकोर्स मलमूत्राकरता ह्यांचा वापर करावाच लागतो ऑब्व्हियसली, पण अदर दॅन दॅट त्याचा सेक्सच्या दृष्टीने वापर जेवढा शक्य तेवढा तो कमी केला पाहिजे.
आणि त्याच्याकरता जेवढा शक्य तेवढा ब्रह्मचर्याचा सराव केला पाहिजे. तर ब्रह्मचर्य म्हणजे हे नाही की फक्त लग्नापूर्वी जे होतं ते ब्रह्मचर्य असतं. लग्नानंतर सुद्धा व्यक्ती अनियंत्रित असं जर सेक्स करत राहिली तर ते चुकीचंच आहे. कंट्रोल्ड पद्धतीमध्ये करणं सुद्धा त्याला ब्रह्मचर्याचा एक अंग मानला जातो त्याला. आणि खरं तर शास्त्र आपल्याला काय सांगते, एक श्रीमद भागवतमध्ये एक श्लोक आहे की पिता पिता न सस्यात जननी न सस्यात. मी तो श्लोक विसरलो मी तो. पण त्याचा अर्थ असा आहे की जर का एखाद्या व्यक्तीला जर व्यवस्थित माता बनता नाही आलं किंवा पिता बनता नाही आलं किंवा गुरु बनता नाही आलं, तर अशा व्यक्तीने माता पिता किंवा गुरु बनूच नाही म्हणून. आणि ज्या व्यक्तीला हे कळतं की बाबा आपल्याला जर पुत्र जन्माला आलेला आहे तर त्या पुत्राला जन्माला आल्यावरती त्याला कृष्णाच्या मार्गावरती लावणं हे जास्ती गरजेचं आहे, अशाच व्यक्तींनी पिता किंवा माता किंवा गुरु बनावं म्हणून. तर आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या पोटी ही जी पोरं जन्माला आलेली आहेत त्यांना फक्त भौतिक गोष्टींमध्ये त्यांना धक्का मारू नये. त्यांना आध्यात्मिक मार्गावरती जास्ती त्यांचा इंटरेस्ट निर्माण होईल असं तुम्ही कल्चर निर्माण केलं पाहिजे. आणि जर का ते तुम्ही करण्यात असमर्थ असाल तर मग खरं व्यक्तीनी पिता किंवा माता हे बनूच नाही. ठीक आहे. आणि मग आपल्याला जाणवेल की मग हे करण्याकरता मग ब्रह्मचर्याचा किती फायदा होऊ शकतो म्हणून. ठीक आहे. आणि गुदद्वार आपण बोलल्याप्रमाणे जर का आपण जिभेवरती चांगलं कंट्रोल केलं तर पोटावरती चांगला कंट्रोल होऊ शकतो. पोटावरती चांगला कंट्रोल झालं तर गुदद्वारावरती पण चांगला कंट्रोल होऊ शकतो. ते तुम्ही हे ऐकलंच असेल म्हणा, योगी भोगी आणि निरोगी, सॉरी रोगी. तर एकदा दिवसातनं मलमूत्र जे असतं ते एकदा मल जे असतं ते जे बाहेर काढतं, तो जो एक जे व्यक्ती फक्त हे दिवसातनं एकदा करतो तो एक योगी असतो. जो 2 वेळा जातो तो भोगी असतो. आणि जो 3 वेळा जातो तो रोगी असतो. आणि ह्या स्टेजला काय येते व्यक्ती, कारण व्यक्तीनी स्वतःच्या जिभेवरती व्यवस्थित कंट्रोल नसतो केलेला. त्यामुळे पोटाचे विकार नंतर त्यातनं चालू होतात, शरीराचे विकार पण चालू होतात आणि मग नंतर गुदद्वारावरती पण त्याचा इम्पॅक्ट होतो. तर हे सगळं करण्याकरता एक गोष्ट आपल्याला जाणवली पाहिजे. आपण दुसऱ्या अध्यायाच्या 59व्या श्लोकामध्ये कृष्ण बोललेलं आपण बघितलेलं, परम दृष्ट्वा निवर्तते. एक हायर टेस्ट, एक हायर लेवलची रुची निर्माण केली पाहिजे. आणि ह्याच्याकरता आपण एक उदाहरण घेतलेलं ना, की लहान मुलांना कसं आपण प्रत्येक गोष्ट केल्यावरती हे करू नको, ते करू नको, इकडे जाऊ नको, असं नको करू, तसं नको करू हेच सांगत असतो. पण काय करायला पाहिजे ते सांगत नाही. तर त्यांना काय करू नको हे सांगण्यापेक्षा काय केलं पाहिजे हे जर सांगितलं तर मग ऑटोमॅटिकली जे करायला नको ते ते करणार नाहीत, ते स्टॉप करतील ते. तर इकडे कृष्ण काय सांगतोय आपल्याला की ह्याच्या हे इंद्रिय जे आहेत, हे इंद्रिय मीच तुम्हाला तुमच्या शरीरात दिलेले आहेत. इंद्रिय चूक नाही आहेत. इंद्रियांचा वापर तुम्ही चुकीच्या पद्धतीने करताय. तर इंद्रियांचा वापर कसा केला पाहिजे हे तुम्ही समजून घ्या आणि त्या पद्धतीने त्याचा वापर करा. म्हणजे काय होईल, जर का आपण ह्याच डोळ्यांनी कृष्णाचं दर्शन केलं, ह्याच जिभेने आपण कृष्णप्रसाद खात राहिलो आणि ह्याच कानांनी आपण कृष्णाचं नाव आणि कीर्तन ऐकत राहिलो आपण वगैरे, तर ह्या सगळ्यांचं वापर आपण चांगल्या पद्धतीने करतोय. त्यामुळे इंद्रिय तेच आहेत, त्यांचा वापर चुकीच्या पद्धतीने आपण करणं जेव्हा स्टॉप करू त्यावेळी त्यांना कृष्णाच्या सेवेमध्ये आणि कृष्णाकरता त्यांचा वापर करू शकतो आणि तो चांगला वापर असेल. तो त्याच्याकरता आपल्याला कळलं पाहिजे की हायर टेस्ट काय आहेत, हायर लेवलची रुची कशात असली पाहिजे आपल्याला आणि त्याप्रमाणे त्यांचा वापर केला पाहिजे. बरं, मी आता हे जरा स्किप करतो मी, कारण ह्या पद्धतीने आपण जरा बोललेलो. मनोहृदय निरुद्धच्या अगदी संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर आपण मन जे आहे ना, हे मन इंद्रियांना कंट्रोल शक्यतो केलं पाहिजे त्यांनी. पण जनरली इंद्रिय मनाला कंट्रोल करतात. एका भौतिक व्यक्तीचं जनरली असं होतं.
तर इंद्रिय हे जे सगळी इन्फॉर्मेशन गॅदर करतात ना बाहेरच्या जगाबद्दल, बाहेरच्या पदार्थांबद्दल, ते ह्या मनाला ट्रान्सफर करतात. आणि मन त्याद्वारे मग नंतर एक नवीन नवीन आयडियाज डेव्हलप करतो, असं करू, असं करू, तसं करू, आणि आपल्याला आनंद मिळेल म्हणून वगैरे. तर ह्या मनाला जेव्हा आपण बाहेरच्या दृष्टीने त्याचं जे बाहेर त्याचं लक्ष असतं, ते लक्ष बंद करून त्याला आतल्या हृदयामध्ये जो आपला परमात्मा आहे त्याच्याकडे लक्ष त्याचं जर आपण केंद्रित करायचा प्रयत्न केला, तर मग त्याचा चांगला वापर होऊ शकतो. आणि कृष्ण म्हणून आपल्याला तेच सांगतोय की तुम्ही कोण आहात हे आधी ओळखा. तुम्ही हे शरीर नाही आहात, तुम्ही एक आत्मा आहात. हे जेव्हा तुम्ही ओळखाल, त्यावेळी तुम्हाला आत्मे आणि शरीराचं डिफरन्स कळायला लागेल. हे कळल्यावरती मग नंतर तुम्हाला कळेल की शरीराच्या गोष्टी कोणत्या, शरीराला फायदा होईल त्या गोष्टी कोणत्या, आणि आत्म्याला फायदा होईल त्या गोष्टी कोणत्या. मग नंतर तुम्ही त्या आत्म्याच्या गोष्टींवरती फोकस जेव्हा चालू कराल, त्यावेळी तुमची आध्यात्मिक प्रगती होत राहील. आणि ते करण्याकरता मनाला आत्म्यावरती फोकस करायला लावणं ही एक इम्पॉर्टंट स्टेप होते ह्याच्यामध्ये. त्यामुळे कृष्ण बोलतोय मनोहृदी निरुध्यच. मी हे स्किप करतो मी, कारण हे अतिशय कॉम्प्लेक्स पण आहे समजायला, आणि हे समजून तसा आपल्याला काही उपयोग पण नाही आहे. अगदी संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर प्राणवायू जो असतो ना, वायूचे 5 प्रकार आहेत आपल्या शरीरामध्ये. तुम्ही प्राण, अपान, स्वानाय, उदानाय वगैरे हे असे जे 5 प्रकार जे आहेत ना, ची वायू, ते वेगळ्या शरीराच्या वेगळ्या वेगळ्या जागी वेगळ्या वेगळ्या क्वांटिटीमध्ये असतात. तर त्यापैकी एक वायू म्हणजे प्राणवायू असतो. तो प्राणवायू म्हणजे प्राण म्हणजे आपला आत्मा असतो, त्या आत्म्याला घेऊन जातो बाहेर मृत्यूच्या समयी. तर त्या प्राणवायूला जी लोक जास्ती राजसिक किंवा तामसिक असतात, त्यांचा प्राणवायू शरीराच्या जरा खालच्या भागामध्ये असतो. आणि जे लोक जास्ती सात्विक असतात, त्यांचा शरीराच्या तो प्राणवायू वरच्या भागात असतो. तर त्या प्राणवायूवरती लक्ष केंद्रित करून किंवा आणि त्याच्यावरती कंट्रोल करून त्या प्राणवायूला वरती 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 आणणं, हा एक ऑब्जेक्टिव्ह असतो अष्टांग योगाचा. तर हे जे मूर्ध्याधायात्मन प्राणम जे कृष्ण बोललाय ना, तर मूर्धनी म्हणजे आपली डोक्याचा हा जो भाग असतो ना, त्याला मूर्धनी म्हणतात. तर प्राणवायूला अक्षरशः पोटापासून वरती आणत आणत छातीपासून गळ्यापासून नंतर भुवयांमध्ये त्याला केंद्रित करून नंतर मूर्ध्यामध्ये आणून नंतर मग त्याला बाहेर काढायचं. ह्याची प्रॅक्टिस योगी अष्टांग योगाद्वारे करत असतो. आता हे कुंडलिनी योगाद्वारे हे सगळं पॉसिबल आहे करणं. ओके, आता तुम्ही स्वतः विचार करा, आपल्यासारख्या व्यक्तींना हे पॉसिबल आहे का? तर त्यामुळे हे जे आहे हे फक्त टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे आपल्याकरता. ह्याचा आपण प्रॅक्टिकली आपण इम्प्लिमेंट नाही करू शकत. कारण हे इम्प्लिमेंट करण्याकरता प्रत्याहार ह्या स्टेजला यावं लागतं कमीत कमी. आणि प्रत्याहार स्टेजला येण्याकरता यम, नियम, आसन, प्राणायाम ह्याच्याकरता हे हे 4 स्टेजेस क्रॉस करावे लागतात. तर यम जे आहे ते यम म्हणजे एक नैतिक रिस्ट्रिक्शन असतं. आपण बोलतो ना की कोणाशी खोटं बोलू नाही. तर आपल्याला आईवडिलांनी शिकवलेलं आहे की खोटं बोलणं चांगलं नाही. त्यामुळे त्या नैतिकतेमुळे आपण कोणाशी खोटं बोलत नाही. ठीक आहे, पण तरी सुद्धा जेव्हा लोक नैतिकता बाजूला ठेवून तरी सुद्धा जेव्हा लोक खोटं बोलतात, त्यावेळी मग काय होतं, एक नियम बनवावा लागतो की जर तुम्ही खोटं बोललात तर तुम्हाला अमुक एक शिक्षा होईल. मग लोक काय होतं की नैतिकतेला घाबरत नाहीत, नैतिकतेचा विचार करत नाही, पण नियम असली आणि शिक्षा असली तर शिक्षेला घाबरतात आणि मग खोटं बोलणं अवॉइड करतात. म्हणून यम जेव्हा सक्सेसफुल नाही होत त्यावेळी नियम अप्लाय करावा लागतो. तर अष्टांग योगामध्ये सुद्धा ह्या स्टेजेस येतात. आधी यम येतो. ओके, यमाने चांगलं कंट्रोल झालं तर काही गोष्टीचे लेटसे 10 गोष्टींपैकी 5-6 गोष्टी यमाने कंट्रोल होतात, 5-6 गोष्टी नाही होणार. मग त्याच्यावरती नियम अप्लाय करावा लागतो. मग नियमांद्वारे ते कंट्रोल करतो. मग तरी सुद्धा 1-2 होतील, 1-2 नाही होणार. मग आसन,
प्राणायाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. मग फिजिकल कंट्रोल डेव्हलप करावा लागतो आपल्याला. अशा पद्धतीने बसणं, म्हणजे अशा पद्धतीने बसल्यावरती पोटावरती चांगला कंट्रोल होऊ शकतो. आपण किती खायला पाहिजे, किती कमी खायला पाहिजे वगैरे ह्याच्यावरती कंट्रोल होऊ शकतो. प्राणायाम करायचं, जेव्हा भुवयांमध्ये जी जागा असते त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं, डोळ्यांना अर्ध उघडं ठेवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर काय होतं, ज्या गोष्टी नको त्या बघणं बंद होतं, नको त्या गोष्टीचा श्वास घेणं बंद होतं, स्पर्श घेणं बंद होतं वगैरे, आणि त्यांना आपण एका चांगल्या डायरेक्शनला लातो आणतो. ह्या केल्यानंतर एका स्टेजला व्यक्ती पोचते की त्याला बॉडीवरती सफिशियंटली कंट्रोल आलेला आहे. आता इंद्रियांवरती जास्ती चांगला कंट्रोल येणं आवश्यक आहे. अशा वेळी ती प्रत्याहारची स्टेज येते मध्ये. ओके. आणि मग व्यक्ती अजून 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 पुढे जातो. तर आता हे सगळं करताना ओके, ऑब्जेक्टिव्ह काय असतो हे अष्टांग योगीचा, की मोक्ष मिळवायचा, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं असतं त्यांना. हं? आणि त्याच्याकरता वेगळे वेगळे प्रकार असतात. तर एक प्रकार आहे म्हणजे ते मूर्ध्याधायात्मन प्राण, जसं आपण बोललो डोक्यातनं प्राणवायू नेणे. आणि ह्या ह्याच्यामध्ये कुंडलिनी नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये वेगळी वेगळी चक्र असतात. तर ती 8 चक्र आहेत. त्याबद्दल अक्षरशः संक्षिप्त रूपामध्ये आपण बघून घेऊया. हं? आणि हे फक्त नॉलेज करता आहे, ह्याचं आपण काहीही प्रॅक्टिकली याचा आपण उपयोग करू शकत नाही अनलेस आपण ह्याच्याबद्दल ह्या मार्गावरती चालायचं असेल तर. हं? तर तुम्ही अतिशय डिटेलमध्ये प्रश्न विचारले तर मीही उत्तर देऊ शकणार नाही, कारण मलाही तेवढं जास्ती टेक्निकली माहिती नाही आहे. फक्त ह्याची जेवढी आवश्यकता आहे तेवढंच मी फाइंड आउट केलंय. तर पहिलं असतं मूलाधार चक्र. ओके. हे लाल कमळाने दर्शवलेलं असतं आणि ह्याच्यातनं एक ऊर्जा निर्माण होत असते. ही कुंडलिनी ऊर्जा असते म्हणते. आणि एक डोक्यामध्ये एक पांढरा रंगाचा बिंदू असतो, त्याच्याकडे हे आपल्याला वाढवत नेतं आपल्याला. ह्याच्यामुळे एक स्थिरता येते जीवनामध्ये. आणि जीवनामध्ये म्हणजे आपल्या विचारांमध्ये, आपल्या ॲक्शन्समध्ये वगैरे. हं. आणि आपलं जे वास जे असतो आपण घेतो ना, सॉरी काय झालं, तो इंद्रिय, तर इंद्रियांचा त्या इंद्रियाचा कंट्रोल ह्याच्याकडे असतो, या मूलाधार चक्रामध्ये असतो. नंतर असतं एक स्वाधिष्ठान नावाचं चक्र असतं. ओके. त्या तिकडे आपलं अस्तित्व स्थापित झालेलं असतं. आणि आपल्या ज्या भावना असतात ना त्यांचा समतोल ह्या चक्रामुळे होत असतं. ओके. नंतर एक व्यक्तीला एक प्रकारची भीती असते, ती भीती सुद्धा ह्या चक्रामुळे कंट्रोल होते. कोणाबद्दल घाबरायचं, किती घाबरायचं वगैरे ते ह्या अ, अ, चक्रामध्ये द्वारे कंट्रोल होतं. आणि वरुण देवता ह्याचा अधिपती आहे. ठीक आहे. नंतर आहे एक मणिपूर चक्र असतं. हे नाभीवरती असतं. हे चक्र नाभीच्या त्या भागामध्ये असतं आपल्या. ह्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आणि आपल्या जे ॲक्शन्स असतात ना त्या ॲक्शन्सना पुश करणं, म्हणजे ते ॲक्शन्स करून आपली एखादी गोष्ट अचीव करणं, हे ह्या चक्राद्वारे आपण अचीव करायचा प्रयत्न करतो. ओके. आपलं शरीरामध्ये जठर असतं, जठरामध्ये एक अग्नी असतं, त्या अग्नीद्वारे जे पचन होतं आपलं, किंवा आपली दृष्टी असते, किंवा आपली जी हालचाल होते वगैरे, ते सुद्धा ह्याद्वारे कंट्रोल होतं. आणि जेव्हा अष्टांगयोगी ध्यान करतो त्यावेळी ध्यान करताना ह्या चक्राचा अजून चांगला वापर केला जातो. नंतर असतं एक अनाहत चक्र असतं, जे हृदयाच्या एरियामध्ये असतं ते. हं. नंतर म्हणजे अ, कारुण्य जे आपण एक्सपिरियन्स करतो, प्रेम जे एक्सपिरियन्स करतो, एक वेगळं आयुष्यामध्ये आपण एक बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करतो, एक शांतता असते आपल्या आयुष्यामध्ये, ती ह्या चक्राद्वारे कंट्रोल होते ती. ठीक आहे. एक विशुद्ध चक्र असतं जे आपल्या घशाच्या इकडे असतं. म्हणजे आता बघा, जे लोअर ॲब्डॉमेनमध्ये होतं ते नंतर नाभीच्या लेवलला आलं, हृदयाच्या लेवलला आलं, घशाच्या लेवलला आलेलं हे विशुद्ध चक्र असतं. ह्याच्यामुळे एक शुद्धीकरणची प्रक्रिया आपण एक्सपिरियन्स करतो. एक आपली एक पर्सनॅलिटी आपण स्वतःशी लिंक करतो, ते ह्या चक्राद्वारे होतं. आणि
काही गोष्टींमध्ये आपल्याला एक निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस येतात, निगेटिव्ह थॉट्स येतात वगैरे. ते त्याच्याद्वारे आपण एक गोष्ट म्हणजे अनुभव मिळतो आणि नंतर आपल्याला ज्ञान मिळतं त्यातनं. ते सुद्धा ह्या चक्राद्वारे होतं. नंतर आहे आज्ञाचक्र. तर आज्ञाचक्र जे आहे हे गुरुचक्र म्हणून पण ओळखलं जातं. म्हणजे आपलं चैतन्य जे असतं ते ह्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त इम्प्रूव्ह होत जातं, आपलं प्युरिफाय होत जातं, चांगलं कंट्रोल येतो आपल्याकडे. आणि ब्रह्म जे ब्रह्मज्योती आहे त्यामध्ये पदार्पण करण्याकरता, प्रवेश मिळवण्याकरता ह्या चक्राचं ते ह्या चक्राला द्वार म्हणून मानलं जातं ते. म्हणजे ह्याच्यातनं आपण जर पोचलो तर तिकडे जाण्याचा आपला मार्ग अजूनही सिंपल बनतो. ध्यान करण्यामध्ये जेव्हा जी वेगळी एक मानसिक शक्ती लागते किंवा शारीरिक शक्ती लागते, ती ह्या चक्रामधनं आपल्याला मिळते ती. हं. नंतर असतं 7वं चक्र, मनसचक्र असतं. जेव्हा अजून उच्च चक्रांकडे जाण्याकरता जी गरज लागते ती एनर्जी आहे ती ह्या चक्राद्वारे आपल्याला मिळते. हं. हे चक्र जे आहे ते सगळे 5ही इंद्रिय आणि झोप वगैरे जी असते ह्याचं प्रतिनिधित्व असतं ते. त्यामुळे ज्या प्रकारचे आपलं इंद्रिय तृप्ती मिळवण्याची आपली इच्छा असते, त्याप्रमाणे आपलं हे चक्र वरती किंवा खालती आपल्याला घेऊन जातं त्याप्रमाणे. आणि तुम्ही बघितलं असेल ना, की कधी-कधी असे मग्स वगैरे येतात, ज्याच्यामुळे गरम पाणी टाकल्यावरती त्या मगचा कलर चेंज होतो वगैरे. तर ह्या चक्राचं सुद्धा तसंच आहे. जेवढं तुम्ही खालच्या लेवलला जाल, तेवढा ह्या चक्राचा रंग जास्ती डार्क होत जातो आणि काळा-काळा होत जातो. आणि जेवढं तुम्ही वरती घ्याल तुम्ही, सात्विक बनाल तुम्ही, तेवढा हा चक्र पांढरा-पांढरा होत जातो. आणि शेवटचं आहे मुकुट चक्र. मुकुट म्हणजे आपलं ह्या मूर्धन्याच्या इकडे सहस्त्रार चक्र. हे 1000 पाकळ्या असलेलं कमळ ते दर्शवतं ते. हं. हे अतिशय सगळ्या चक्रांमधलं हे सगळ्यात सूक्ष्म असं चक्र आहे. आणि ह्या चक्रापर्यंत पोचेपर्यंत, प्राणवायू पोचेपर्यंत आपलं चैतन्य अतिशय शुद्ध झालेलं असतं आपलं. ओके. आणि हे चक्र बाकीच्या चक्रांचं स्रोत मानलं जातं हे. हं. जेव्हा कुंडलिनी योगाद्वारे ज्या वेळी एक योगी ह्या चक्रापर्यंत येतो, त्यावेळी तो समाधीच्या अवस्थेला पोचलेला असतो तो. ठीक आहे. तर हा झाला अतिशय संक्षिप्त रूपामध्ये हे चक्रांबद्दल सांगण्याचा एक प्रयत्न होता. कोणाला तुम्हाला काही हे समजलं नसेल तरी काहीही फरक पडत नाही ह्याबद्दल. आणि ते कन्फर्म करतो कृष्ण आपल्याला 14व्या श्लोकामध्ये, की हे सगळं जे नॉलेज आहे ते तुम्हाला नाही जरी समजलं तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. ठीक आहे. हरे कृष्णा. तर कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे. हे सगळं टेक्निकल होतं, मेजॉरिटी असतं जे बोललो ते, पण ह्यातनं जो इसेन्स आहे तो आपण घेतला पाहिजे, की हे डिफिकल्ट आहे इम्प्लिमेंट करायला. हरे प्रभू, कृष्ण. एक जनरल प्रश्न होता. हा. अरे प्रभू, हे तुम्ही सांगितलं ते आपण जे फूड घेतो त्याच्यात भावना असतात दुसऱ्याच्या. आता युजली आपण ऑर्गनायझेशन मध्ये फूड शेअर करतात, त्याला आपण अवॉइड करू शकतो का? म्हणजे कसं अवॉइड करायचं? कारण कारण त्यांच्या भावना कशात आपल्याला माहित नाही. तर आणि प्रभू, अवॉइड कसं करायचं मग त्याच्यात? हा. आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्याला आपण एखादी कोणती ऍक्शन जेव्हा परफॉर्म करतो ना, त्यावेळी आपण हा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, की ह्या ऍक्शनमुळे माझी आध्यात्मिक प्रगती होणार आहे का अधोगती होणार आहे? त्या प्रश्नातनं जे उत्तर निर्माण होईल, त्या उत्तराचं द्वारे तुम्ही तुमचा डिसिजन घ्यायचा असतो. तर आता समजा फॉर एक्झाम्पल ह्याच प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला एका पार्टीला बोलवलं जिथे नॉनव्हेज वगैरे पण ठेवलेलं आहे आणि लेट्स से फॉर द सेक ऑफ डिस्कशन बीफ वगैरे पण ठेवलेलं आहे. तर तुम्ही त्याला हो बोलाल का नाही बोलाल? तुम्ही नाहीच बोलाल ना तुम्ही. समजा हो, बीफ बरोबर. व्यतिरिक्त काहीच ठेवलं नाही, जे पण काय ठेवलंय ते बीफचंच ठेवलेलं आहे. मग तुम्ही अशा वेळी काय कराल तुम्ही? प्रोफेशनल लाज बाळगण्याकरता तुम्ही ते खाल का नाही खाणार तुम्ही? नाही खाणार बरोबर. नाही खाणार ना. मग त्यावेळी तुम्ही उत्तर देऊ शकाल का तुमच्या कलिग्सना, की बाबा नाही मी हे खाणार नाही कारण अमुक एक कारण आहे म्हणून?
बरोबर, तुम्ही द्यालच ना तुम्ही उत्तर. तुम्हाला लोक विचारतील, अरे तू का नाही खाते, आम्ही सगळे खातोय, तू का नाही खात, तर तुम्ही उत्तर द्याल तुम्ही. तर तेव्हा जर का तुम्ही उत्तर देऊ शकत असाल, तर बाकीच्या वेळी तुम्ही उत्तर का नाही देऊ शकणार? आणि काय होतं, सुरुवातीला ना लोकांना ते थोडंसं वेगळं वाटतं. अरे हा आपल्या बरोबर खात नाही, अरे हा आपल्या बरोबर खात नाही. नंतर नंतर त्यांना सवय होते. नंतर नंतर ते विचारणं पण बंद करतात. आणि त्याच्या पुढची स्टेज म्हणजे नंतर नंतर ते सपोर्टिव्ह बनतात ते. आता माझ्या ऑफिसमध्ये मी नाही खात, आणि जर का कधी काही असलं आणि कोणी आणलं वगैरे, म्हणजे हे केलं, तर कोणत्या रेस्टॉरंट्सचं जेवण जेवायचं आणि कोणत्या नाही जेवायचं ते मला माहिती आहे. कोणत्या पदार्थामध्ये काय घातलेलं आहे ते पण आता मला कळलेलं आहे. त्यामुळे काय खायचं काय नाही खायचं हे मला माहिती आहे. त्यामुळे मला जर का माझ्याकरता जर का कोणी काही मागवलं, तर ते त्या स्पेसिफिक 2-3 रेस्टॉरंट्स आहेत तिकडनंच मागवतात ते. आता त्यांना ते माहिती झालेलं आहे. आणि प्रत्येक वेळी आता कोणी पार्टी दिलं ना, तर बाकीच्या 30-40 लोकांकरता एक कॉमन जेवण मागवतील, पण माझ्याकरता फक्त एकट्याकरता ते स्पेसिफिकली सेपरेट जेवण मागवतात. आणि ह्याची आता सगळ्यांनाच सवय झाली, कोणाला त्याच्यात काहीही वाईट वाटत नाही, वेगळं वाटत नाही. सुरुवातीला ते डिफिकल्ट वाटतं आपल्याला, की असं कसं करायचं. पण जेव्हा तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचार, की हे करण्यामुळे मी जर कृष्णापासून लांब जात असलो तर मी नाही करणार, मग मग कोणाला काहीही उत्तर द्यावं लागो. आणि मग नंतर तुम्ही हळूहळू अशी उत्तर देत राहिल्यामुळे लोकांना ती सवय होऊन जाते. ओके प्रभू, हरे कृष्ण. ओके, चला भेटू आपण. हरे कृष्ण. Hare Krishna, Krishna